Dr. Bapuji Saranke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Applied Science Chemistry, and myself, Miss N.S. Patil, will conduct the today's session. In the today's session, we will discuss the next type of fuel, that is liquid fuel. In the previous sessions, we have studied about the solid fuel, and now we will discuss about the liquid fuel. Liquid fuels have occupied an important place for their uses as a domestic and industrial fuel. म्हणजे आजच्या नाउडेजच्या आपल्या लाईफमध्ये बघा लिक्विड फ्युएल्सना खूप इम्पॉर्टंट आहे. मग आपण त्यांना डोमेस्टिक फ्युएल म्हणून यूज करत असेल किंवा आपण इंडस्ट्रियल फ्युएल म्हणून सुद्धा वापरतो. लिक्विड फ्युएल्समध्ये आपण एक्झाम्पल डिस्कस केलेत बघा, बरेच आहेत. पेट्रोल आहे, डिझेल आहे, केरोसिन आहे. तर ह्यांचा आजच्या लाईफमध्ये काय आहे, बहुतांशी म्हणजे महत्त्वाचा असा रोल आहे. The most important source of liquid fuel is naturally occurring oil called as a petroleum or crude oil. ओके, म्हणजे हे जे लिक्विड फ्युएल्स आहेत त्यांचा सोर्स कोण आहे, तर नॅचरली ऑकरिंग ऑइल आहे आणि त्यालाच काय म्हणतो आपण, क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम. आता आपण प्रायमरी फ्युएल आणि सेकंडरी फ्युएलमध्ये आपण डिस्कस केलं होतं बघा. तर आपल्याला ऑइल वेलमध्ये म्हणजे तेलाच्या ज्या विहिरी आहेत त्याच्यामध्ये जे सापडणारं ऑइल असतं त्याला आपण काय म्हणतो, पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइल, कच्चं तेल असं आपण म्हणतो. आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करून आपल्याला काय मिळतात, वेगवेगळे लिक्विड फ्युएल्स मिळतात. म्हणून काय म्हणलंय, तर लिक्विड फ्युएलचा सोर्स कोण आहे, क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम. ओके, मग आता या ऑइलला पेट्रोलियम का म्हणलेलं आहे बघा. आता पेट्रा इट इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड पासून ते तयार केलंय. पेट्रा म्हणजे काय आहे, रॉक आहे, आणि ओलियम म्हणजे काय आहे, ऑइल आहे. म्हणजे डिफरंट रॉक लेयर्समध्ये जे ऑइल सापडतं त्याला आपण काय म्हणतो, पेट्रोलियम. आपण पेट्रोल पंपावरती वगैरे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते बघा, तिथं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं पेट्रोलियम. लक्षात आलं का, कारण इथं हे अशा पद्धतीचं ऑइल अवेलेबल असतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पेट्रोलियम. ओके, rocky oil or mineral oil is a dark greenish brown viscous liquid found in the interior of the earth in widely separated regions of the world. बघा, म्हणजे हे जे ऑइल आहे, क्रूड ऑइल असेल किंवा त्याला आपण मिनरल ऑइल पण म्हणतो, खनिज तेल पण म्हणतो. तर हे कसं आहे बघा, डार्क ग्रीनिश आहे, ग्रीनिश ब्राऊन आहे त्याचा कलर, आणि विस्कस आहे, त्याची विस्कोसिटी काय असते, जास्त असते. आणि इट इज फाउंड इन द इंटेरियर ऑफ अर्थ, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये हे काय करतं, ऑइल आपल्याला मिळतं. ओके, आता हे जे पेट्रोलियम आहे तयार कसं होतं, ओरिजिन ऑफ पेट्रोलियम बघा. Petroleum occurs naturally in the form of crude oil found in underground oil fields in the different parts of the world. म्हणजे हे जे काय पेट्रोलियम आहे ते कुठे सापडतात, तर जमिनीच्या आतमध्ये, अंडरग्राउंड जमिनीच्या आतमध्ये काय करतात, ते सापडतात. तर ते काय प्रत्येक ठिकाणी सापडेल असंच नाही, पण काही ठराविक ठिकाणी, डिफरंट पार्ट्स ऑफ वर्ल्ड, जगाच्या काहीतरी ठराविक भागांमध्ये काय सापडतं, हे तेल जमिनीच्या आतमध्ये तेलाच्या विहिरींच्या फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल असतं. मग हे तयार कसं होतं बघा, बॅक्टेरियल डिकम्पोजिशन ऑफ प्लांट अँड मरीन ॲनिमल्स ऑफ प्रीहिस्टॉरिक फॉरेस्ट इन द ॲब्सन्स ऑफ एअर ॲक्टेड अपॉन बाय हाय प्रेशर अँड टेम्परेचर एक्झिस्टिंग बिलो द अर्थ सरफेस रिझल्ट्स इन द पेट्रोलियम फॉर्मेशन. म्हणजे काय होतं, तर प्रीहिस्टॉरिक फॉरेस्ट जे होते त्यातले जे काही प्लांट्स असतील किंवा काही मरीन ॲनिमल्स असतील ते काय होतात, जमिनीखाली गाडले गेले. आपण ऐकलं असेल बघा की नॅचरल कॅलॅमिटीजमुळं काय होतात, जैविक घटक, प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, तर ते जमिनीखाली काय केले जातात, गाडले जातात. आणि तिथं आता जमिनीच्या आतमध्ये एअर असणार नाही, म्हणजे इन द ॲब्सन्स ऑफ एअर असणार आहे, आणि तिथं प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे इन द ॲब्सन्स ऑफ एअर अँड अंडर हाय प्रेशर अँड टेम्परेचर या प्लांट्स किंवा ॲनिमल्स बॉडीचं काय होतं, बॅक्टेरियल डिकम्पोजिशन होतं. म्हणजे बॅक्टेरिया त्या प्लांट्स किंवा मरीन ॲनिमल्सच्या बॉडीचं काय करतात, डिकम्पोजिशन करतात, आणि त्यांचं मग कन्व्हर्जन कशामध्ये होतं, पेट्रोलियम होतं, पेट्रोलियममध्ये होतं. लक्षात आलं का, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीजमुळे जे काय प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, ते जमिनीखाली काय होतात, सबमर्ज होतात, गाडले जातात, आणि त्यांच्या बॉडीचं बॅक्टेरियनकडून काय केलं जातं, डिकम्पोजिशन, विघटन केलं जातं, आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, पेट्रोलियम मिळतं.
Hence, the oil fields are generally near the coastal regions. Coastal regionsच्या शेजारी म्हणजे समुद्राच्या तिकडे जास्तीत जास्त काय असतात? ऑइल वेल्स असतात. आता ऑइल फील्ड कसं असतं बघा, म्हणजे जिथं आपण तेल सापडते तिथं एक्झॅक्ट काय कंडिशन असते? इट कंटेन अ लेयर ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसेस अबोव द लेयर ऑफ saline water. On drilling a hole into the well, the petroleum along with the natural gas which exists under pressure goes out. बघा, म्हणजे काय आहे, तर तेलाच्या विहिरी असतील तिथं काय असतं, तर हे जो आहे तो रॉकी सरफेस म्हणजे अर्थ सरफेस आहे, ही जमीन आहे आपली, अर्थ सरफेस आहे. तर अर्थ सरफेसच्या आतमध्ये काय आहे, सलाईन वॉटर म्हणजे डिफरंट रॉक लेयर्स असतील खाली, त्याच्यावरती काय असणार आहे, सलाईन वॉटर असणार आहे. आणि त्याच्यावरती परत डिफरंट रॉक लेयर्स असतील. तर या रॉकी सरफेसच्या आतमध्ये काय असणार आहे, तर इथं काय असणार आहे, ऑइल असणार आहे. आणि त्या ऑइलच्या वरती काय असतो, गॅस असतो, त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल गॅस. लक्षात आलं का? म्हणजे ऑइल वेलच्या ठिकाणी जे काय आपल्याला क्रूड ऑइल असणार आहे, पेट्रोलियम ऑइल असणार आहे, त्याच्याच वरती कशाचा लेयर असतो, नॅचरल गॅसचा लेयर असतो. मग आपण काय करू शकतो, तर या सरफेसला ड्रिलिंग करून, जसं आपल्याला बोरवेल आपण बोरिंग हे करतो, बोर मारतो, त्यावेळी कसं बोरिंगसाठी ड्रिलिंग केलं जातं, तसं सेम इथं सुद्धा काय केलं जातं, ड्रिलिंग केलं जातं. आणि इथून मग ऑइल किंवा गॅस काय केला जातो, बाहेर मिळवला जातो. आता मायनिंग ऑफ पेट्रोलियम कसं केलं जातं बघा. द क्रूड ऑइल इज फाउंड वेल डीप बिलो द अर्थ अँड समटाइम्स दिस डेप्थ इज 5000 feet ऑर मोर. म्हणजे आपण म्हणलं की तेलाच्या विहिरी असतात, तर या क्रूड ऑइल जे आहे, तेल जे आहे, ते आपल्याला अर्थ सरफेसवरून जवळजवळ 5000 feet खाली काय असतात, ते क्रूड ऑइल असतं. किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त खाली असू शकतं. Usually, wells are drilled through various layers till an oil-bearing strata is reached. मग आपण काय करतो, आपल्याला ऑइल मिळवण्यासाठी आपण काय करतो, ड्रिलिंग करत जातो. कधीपर्यंत, जोपर्यंत ते लिक्विड आपल्याला काय होत नाही, अवेलेबल होत नाही. The oil is raised with the help of pumping sets and conveyed to a distant place for distillation by a stream of pipelines. बघा, आता हे जे क्रूड ऑइल आहे ते आपण वेगवेगळ्या पंपिंग सेटनी काय केलं, वरती पंप केलं, वरती जमिनीच्या सरफेसवरती घेतलं. आता हे ऑइल आपण काय करतो, तर डिस्टिलेशन किंवा आपल्याला पुढं त्या ऑइलचं काय करायचं, प्युरिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो, डिफरंट पाईपलाईन्समधून दुसऱ्या लॉंग डिस्टन्सला कन्वे केलं जातं, कॅरी केलं जातं. आता लॉंग डिस्टन्सलाच का कॅरी केलं जातं बघा. द डिस्टिलेशन इज नॉट कॅरीड ऑन द स्पॉट सो दॅट इनफ्लॅमेबल गॅसेस मे कॅच द फायर अँड डॅमेज द माइंड. म्हणजे काय असू शकतात, आपण जे क्रूड ऑइल ऑब्टेन केलंय त्याच्याबरोबर काही गॅसेस तर असतील, नॅचरल गॅसेस वगैरे असतील, तर ते गॅसेस कसे आहेत, इनफ्लेमेबल आहेत, ज्वालाग्रही आहेत, लगेच पटकन फायर कॅच करतात. म्हणून तिथं काय होऊ नये, काही फायर हॅझार्ड होऊ नये, किंवा ती जी माईन आहे ती माईन काय होऊ नये, डॅमेज होऊ नये, म्हणून काय होणार आहे, आपण डिस्टिलेशन किंवा प्युरिफिकेशन ते तिथंच करत नाही, तर त्याच्यासाठी आपण ते ऑइल पाईपलाईन्समधून काय करतो, लॉंग डिस्टन्सला कॅरी करतो. ओके, नाउ वी विल सी द रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम. रिफायनिंग म्हणजे काय, प्युरिफिकेशन. आपल्याला अर्थ सरफेस म्हणजे जमिनीच्या आतमध्ये, अंडरग्राऊंडमध्ये जे क्रूड ऑइल सापडलं ते काय आहे, व्हेरियस हायड्रोकार्बनचं मिक्सचर आहे. त्याचं आपण डायरेक्टली कुठंही यूज करू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्याचं रिफायनिंग, प्युरिफिकेशन करायचं आहे. ओके, आणि रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम प्युरिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हणतात, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. बघा, crude oil is not fit to use as it contains impurities which must be removed. For this purpose, it is separated into number of fractions by fractional distillation. म्हणजे क्रूड ऑइलमध्ये वेगवेगळ्या इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे आपण क्रूड ऑइलला डायरेक्टली यूज करू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, क्रूड ऑइलचं त्याला आपण छोट्या छोट्या फ्रॅक्शन्समध्ये, छोट्या छोट्या भागांमध्ये काय करतो, सेपरेट करतो, आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. बघा, आपण त्याची डेफिनेशन पण डिस्कस करू शकतो. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ क्रूड ऑइल इनटू डिफरंट फ्रॅक्शन्स हॅव्हिंग डिफरंट बॉइलिंग पॉइंट इज नोन ॲज रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम और फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम. म्हणजे क्रूड ऑइलला आपण काय करतो, सेपरेट करतो छोट्या छोट्या फ्रॅक्शन्समध्ये, छोट्या छोट्या घटकांमध्ये, आणि ज्यांचे बॉइलिंग पॉइंट्स काय आहेत, वेगळे आहेत. लक्षात आलं का?
मग अशा ज्या प्रोसेसनी आपण काय करतो, पेट्रोलियमला बॉइलिंग पॉईंट्सनुसार वेगवेगळ्या डिफरंट फ्रॅक्शन्समध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये काय करतो, सेपरेट करतो, त्याला काय म्हणायचं, रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ पेट्रोलियम. ओके. द क्रूड ऑइल, आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करण्यासाठी काय केलं जातं बघा. द क्रूड ऑइल इज हीटेड इन आयर्न रिटॉर्ट ॲट अबाउट 400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आयर्न रिटॉर्टमध्ये 400 डिग्री सेल्सिअसला क्रूड ऑइलला आपण काय करतो, हिटिंग करतो. The hot vapors coming out of the retort are passed up a tall vertical tower called as a fractionating column. आपल्याला काय करायचं आहे, क्रूड ऑइलला हिटिंग चालू करायचं आहे. जसं आपण हिटिंग करू तसं क्रूड ऑइलमधला वन बाय वन एक एक कंपोनंट काय होणार आहे, त्याचं वेपर्समध्ये कन्व्हर्जन होणार आहे. लक्षात आलं का? कारण क्रूड ऑइल हे नंबर ऑफ फ्रॅक्शनचं काय आहे, बनलेलं आहे, ज्यांचे बॉइलिंग पॉईंट्स काय असतात, वेगवेगळे असतात. लक्षात आलं का? म्हणजे क्रूड ऑइलमध्ये असं छोटे छोटे घटक असतात की ज्यांचे बॉइलिंग पॉईंट वेगळे आहेत. म्हणजे जसं आपण क्रूड ऑइलला हिटिंग चालू करू, आपण 400 डिग्री सेल्सिअसला हिट करणार आहे, मग स्टार्टिंग आपण रूम टेम्परेचर पासून करणार ना. मग जसं आपण हिटिंग करत जाऊ तसं त्या क्रूड ऑइलमधला प्रत्येक कंपोनंट काय होतो, वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतो. मग ह्या ज्या वेपर्स आहेत त्या वेपर्स आपण काय करणार आहे, एका टॉल वर्टिकल टॉवरमध्ये काय करणार आहे, पास करणार आहे. The tower is fitted with large number of horizontal trays at a short distance. म्हणजे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल ट्रेज आहेत प्रत्येक शॉर्ट डिस्टन्सला, अँड ईच ट्रे इज प्रोव्हाइडेड विथ स्मॉल चिमनीज विच आर कवर्ड विथ द लूज कॅप्स. आणि प्रत्येक हॉरिझॉन्टल ट्रेवरती काय आहे, ईच ट्रेवरती काय आहे बघा, चिमनी आहे, आणि त्या चिमनीवरती काय आहे, लूज कॅप्स आहेत. बघा आता हे आपण जे बघितलं आता तेच आपण डायग्राममध्ये डिस्कस करू शकतो. बघा आता ह्या स्टील रिटॉर्टमध्ये आपण काय करणार आहे, हिटिंग करणार आहे. आता हा जो क्रूड ऑइल आहे त्याच्यामध्ये काय आहे, नंबर ऑफ फ्रॅक्शन्स आहेत. म्हणजे आपल्याला LPG जो मिळतो तो सुद्धा क्रूड ऑइलमधूनच मिळणार आहे. त्याच्यानंतर पेट्रोल, डिझेल, केरोसिन असेल. जर आपण डेली लाईफमध्ये बघितलं तर या सगळ्या कंपोनंटचे बॉइलिंग पॉईंट काय आहेत, वेगळे आहेत. लक्षात आलं का? म्हणजे ज्यावेळी बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला लिक्विडचं वेपरमध्ये, वाफेमध्ये कन्व्हर्जन होतं त्याला काय म्हणायचं, बॉइलिंग पॉईंट. ओके. मग ज्यावेळी आपण इथं त्या क्रूड ऑइलला हिटिंग चालू करणार त्यावेळी सगळ्यात पहिला कंपोनंट ज्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, कमी आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, वेपर्समध्ये होणार. लक्षात आलं का? मग या ज्या इथं वेपर्स तयार होणार आहेत त्या वेपर्स आपल्याला या सिलेंड्रिकल टॉवरमध्ये पास करायचे. ओके. आता इथं हॉरिझॉन्टल ट्रेज आहेत बघा, आणि या ट्रेजवरती काय आहे, चिमनी आहेत. ज्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी आहे तो कंपोनंट पहिल्यांदा इथं वेपर फॉर्ममधून वरती जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपोनंट, म्हणजे वरती असे कंपोनंट्स असणार आहेत ज्यांचे बॉइलिंग पॉईंट्स काय आहेत, कमी आहेत, आणि खालती असलेल्या कंपोनंटचे बॉइलिंग पॉईंट काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. बघा आता ह्या टेक्निकला काय म्हटलं बघा, डिस्टिलेशन. म्हणजे काय, डिस्टिलेशन म्हणजे काय, लिक्विडचं वेपरमध्ये कन्व्हर्जन आणि परत वेपरचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन. म्हणजे आता हे जे लिक्विड आहे आपण त्याचं वेपरमध्ये कन्व्हर्जन करून या टॉवरमध्ये पास केलं, परत या टॉवरमध्ये त्या वेपरचं काय होणार आहे, कुलिंग होणार आहे. म्हणजे परत त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणले, डिस्टिलेशन. बघा, ॲज द वेपर्स गो अप दे बिकम ग्रॅज्युअली कूलर अँड फ्रॅक्शनल कंडेन्सेशन टेक्स प्लेस ॲट डिफरंट हाईट्स ऑफ कॉलम. म्हणजे जसजशा या वेपर्स इकडे जाणार आहेत तसतशा त्या काय होत जातील, कूल होत जातील, आणि मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, एक फ्रॅक्शन, एक डिफरंट घटक काय मिळणार आहे, आपल्याला सेपरेट मिळणार आहे. हाय बॉइलिंग पॉईंट फ्रॅक्शन्स कंडेन्स फर्स्ट अँड लो फ्रॅक्शन्स कंडेन्स टर्न बाय टर्न. म्हणजे जे कुलिंग होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे, ते पहिल्यांदा ज्यांचे बॉइलिंग पॉईंट जास्त आहेत त्यांचं कुलिंग होईल, आणि नंतर लो बॉइलिंग पॉईंटचे कुलिंग होईल. लक्षात आलं का? High boiling point fractions condense first and low fraction condense turn by turn, and the residual left in the retort above the 400 degrees Celsius is a black terry mass called as a asphalt or pitch. लक्षात आलं का? म्हणजे ज्या रेसिड्यूचा, म्हणजे ज्या कंपोनंटचा बॉइलिंग पॉईंट 400 पेक्षा जास्त आहे, आपण इथं कितीला बॉईल केले, त्याला 400ला 400 डिग्री सेल्सिअसला हीट केलं, बॉईल केलंय किंवा हीट केलंय.
मग 400पेक्षा जास्त ज्या कंपोनंटचा बॉइलिंग पॉईंट काय जास्त आहे तो इथंच राहील, त्याचं वेपरमध्ये कन्व्हर्जन होणार नाही. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतो, अस्फाल्ट किंवा पीच, डांबरसारखं असतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अस्फाल्ट असं म्हणतो. ओके, आणि जे कंपोनंट्स आहे ते 1 बाय 1 त्यांचं कुलिंग होणार आहे आणि प्रत्येक स्टेपला आपल्याला एक नवीन फ्रॅक्शन मिळणार आहे. म्हणजे जर आपण क्रूड ऑइलचं सेपरेशन केलं तर आपल्याला कुठले कुठले फ्रॅक्शन्स मिळणार आहेत बघा. आपल्याला इथे काय मिळणार आहे, अनकंडेन्स्ड गॅसेस, म्हणजे जे गॅसेस ज्यांचं नॉर्मल रूम टेम्परेचरला काय असणार आहे ते गॅसेस फॉर्ममध्ये असणार आहेत. फॉर एक्झाम्पल LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हा जो फ्रॅक्शन आहे तो नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला काय असतो, गॅसेस फॉर्ममध्ये असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणलं, अनकंडेन्स्ड गॅसेस. त्याच्यानंतरचा फ्रॅक्शन कुठला आहे, पेट्रोलियम इथर, आपल्याला पेट्रोल मिळणार आहे, पेट्रोलियम इथर मिळणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, गॅसोलिन म्हणजे पेट्रोल मिळणार आहे. त्याच्यानंतर नॅफ्ता, केरोसिन, त्याच्यानंतर लाईट फ्युएल ऑइल किंवा आपण त्याला काय म्हणतो, डिझेल म्हणतो, डिझेल पण मिळणार आहे. आणि लास्ट वन आपल्याला काय मिळणार आहे, हेवी ऑइल्स मिळणार आहेत. लक्षात आलं का? म्हणजे क्रूड ऑइलला आपण काय केलं, डिफरंट फ्रॅक्शन्समध्ये काय केलं, सेपरेट केलं. आपण यांना डिफरंट फ्रॅक्शन्समध्ये का सेपरेट करू शकलो, कारण यांचे बॉइलिंग पॉईंट्स काय आहेत, डिफरंट आहेत. ओके, म्हणून या प्रोसेसला काय म्हणायचं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ क्रूड ऑइल. लक्षात आलं का? म्हणजे लिक्विडचं आपण या स्टेजमध्ये वेपर्समध्ये कन्व्हर्जन केलं आणि परत त्याला लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, म्हणून आपण काय म्हणलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आणि त्याची डेफिनेशन कशी आपण सांगितली, द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ क्रूड ऑइल इनटू डिफरंट फ्रॅक्शन्स हॅव्हिंग डिफरंट बॉइलिंग पॉईंट अँड दॅट इज नोन ॲज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ओके, आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमुळं आपल्याला कुठले कुठले कंपोनंट्स मिळाले आणि त्यांची युजेस काय आहेत बघूया. पहिल्यांदा सगळ्यात फर्स्ट कुठला आहे बघा, अनकंडेन्स्ड गॅसेस, म्हणजे असे गॅसेस की जे रूम टेम्परेचरला लिक्विडमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत. ओके, रूम टेम्परेचरला ते गॅसेस फॉर्ममध्ये असतात, म्हणजेच काय, त्यांचा बॉइलिंग पॉईंट बिलो 30 डिग्री सेल्सिअस असतो. आता कुठले कुठले आहेत बघा, याच्यामध्ये नॅचरल गॅस असू शकतं किंवा LPG, आपण जो घरी कुकिंगसाठी वापरतो डोमेस्टिक फ्युएल म्हणून, दॅट इज LPG. ओके, आता नॅचरल गॅसपासून आपल्याला नियर अबाउट 14,000 किलो कॅलरी पर मीटर क्यूब इतकी कॅलोरिफिक व्हॅल्यू असते आणि LPGची किती असते, 27,800 किलो कॅलरी पर मीटर क्यूब. ओके, अप्रॉक्सिमेट कंपोजिशन याचं असं आहे, म्हणजे मिथेनपासून ब्युटेनपर्यंत ह्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स प्रेझेंट असतात. अँड अनकंडेन्स्ड गॅसेस आर यूज ॲज अ डोमेस्टिक ऑर इंडस्ट्रियल फ्युएल, आपण त्याला डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रियल फ्युएल म्हणून वापरतो. ओके, नाउ नेक्स्ट कंपोनंट इज पेट्रोलियम इथर अँड इट्स बॉइलिंग रेंज इज 30 to 70, म्हणजे जसं त्या स्टील रिटॉर्टमध्ये टेम्परेचर वाढत जाईल तसं 30 ते 70 डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला कोण मिळणार आहे, पेट्रोलियम इथर. अँड इट इज यूज ॲज अ सॉल्वंट. ओके, आणि त्याला आपण काय म्हणून वापरतो, सॉल्वंट म्हणून वापरतो. आता अप्रॉक्सिमेट कंपोजिशन म्हणजे काय, तर कार्बन 5 टू हायड्रोजन 12 असलेला कंपाऊंड ते कार्बन 7 टू हायड्रोजन 16, म्हणजे पेंटेन टू हेप्टेन पर्यंतचे हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. लक्षात आलं का? मग या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी असं कंपोजिशन दिलंय. तर आपल्याला सेकंड फ्रॅक्शन कोण मिळाला, पेट्रोलियम इथर, अँड इट इज यूज ॲज अ सॉल्वंट. नो नेक्स्ट वन इज अ गॅसोलिन and it is also called as a petrol. Its boiling range is 40 to 120 degrees Celsius and its calorific value is 11,250 kilocalorie per meter cube. आणि आपल्याला माहिती आहे पेट्रोल, इट इज यूज ॲज अ ऑटोमोबाईल फ्युएल, सॉल्वंट अँड इन ड्राय क्लिनिंग, म्हणजे ड्राय क्लिनिंगसाठी पण वापरतात, सॉल्वंट म्हणून पण वापरतो आपण पेट्रोलला, आणि मोस्टली आपण त्याला ऑटोमोबाईल फ्युएल म्हणजे गाड्यांमधलं इंधन म्हणून वापरतो. द नेक्स्ट वन इज अ नॅफ्ता and the boiling range is 120 to 180 degrees Celsius. It is used as a solvent and in dry cleaning. आपण याला सॉल्वंट म्हणून वापरतो आणि ड्राय क्लिनिंग साठी सुद्धा आपण याला वापरू शकतो. The next component is kerosene. आपण त्याला मराठीमध्ये रॉकेल असं सुद्धा म्हणतो. Kerosene and the boiling range is 180 to 200 degrees Celsius. Its calorific value is 11,110 and it is used as a illuminant, स्टोव अँड जेट इंजिन फ्युएल. ओके, आपण इल्युमिनंट बघा, ग्रामीण भागांमध्ये प्रकाश देण्यासाठी केरोसिनचे लॅम्प वापरतात, रॉकेलचे दिवे वापरतात. ओके, म्हणजे आपण त्याला इल्युमिनंट म्हणून वापरतो, किंवा केरोसिनचे स्टोव्ज असतात, आणि किंवा आपण जेट इंजिन फ्युएल म्हणून सुद्धा वापरू शकतो. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ऑइल गॅस तयार करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, केरोसिन वापरतो.
नेक्स्ट वन इज डिझेल ऑइल और लाईट फ्युएल ऑइल. डिझेल आपल्याला माहिती आहे, आपण त्याला डिझेलला इंजिन फ्युएल म्हणून वापरतो, गाड्यांचं इंजिन म्हणून, इंजिनमध्ये फ्युएल म्हणून वापरतो. इट्स बॉइलिंग रेंज इज 250 to 320 डिग्री सेल्सिअस and its calorific value is 13,500. The next component is heavy oil. आपण सगळ्यात शेवटी बघितलं होतं heavy oil. तर this is an refractionation gives, म्हणजे काय, हेवी ऑइल सुद्धा आहे आपल्याला खाली मिळालंय, त्याचं परत आपण काय करतो, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जसं केलं तसं आपल्याला याचं सुद्धा काय करायचं आहे, रिफ्रॅक्शनेशन. लक्षात आलं का, म्हणजे परत त्याला आपल्याला डिफरंट कंपोनंट्समध्ये सेपरेट करायचं आहे. मग जेव्हा आपण हेवी ऑइलचं सेपरेशन करतो तर पहिल्यांदा आपल्याला काय मिळतं, लुब्रिकेटिंग ऑइल, म्हणजे आपण लुब्रिकंट म्हणून वापरतो, फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी जे ऑइल वापरतो ते ऑइल मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर पेट्रोलियम जेली, म्हणजे वॅसलिन वगैरे बनवतात त्या क्रीम, दॅट इज पेट्रोलियम जेली आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर ग्रीस अवेलेबल होतं, ग्रीस त्याच्यातून सेपरेट होणार आहे. आणि लास्ट वन इज द पॅराफिन वॅक्स. लक्षात आलं का, म्हणजे हेवी ऑइलचं परत सेपरेशन केल्यानंतर आपल्याला लुब्रिकेटिंग ऑइल मिळणार आहे, पेट्रोलियम जेली मिळणार आहे, ग्रीस मिळणार आहे आणि पॅराफिन वॅक्स मिळणार आहे. आणि याचा उपयोग काय आहे बघा, इट इज यूज ॲज अ लुब्रिकंट, किंवा लुब्रिकेटिंग ऑइलचा उपयोग काय आहे, आपण लुब्रिकंट म्हणून करतो. पेट्रोलियम जेलीचा उपयोग ॲज अ लुब्रिकंट म्हणून करू शकतो इन मेडिसिन अँड कॉस्मेटिक्स. बघा, पेट्रोलियम जेलीचा उपयोग आपण औषधांमध्ये सुद्धा किंवा कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा करतात, मॉइश्चरायझर वगैरे बनवण्यासाठी वगैरे. ग्रीसेसमध्ये इट इज यूज ॲज अ लुब्रिकंट, ग्रीसला आपण लुब्रिकंट म्हणून वापरतो. आणि पॅराफिन वॅक्स, दॅट इज वॅक्स आपल्याला माहिती आहे मेन इन ऑइंटमेंट्स, कॅन्डल्स, शू पॉलिशेस एक्सेट्रा. ऑइंटमेंटमध्ये किंवा मेणबत्ता बनवण्यासाठी, कॅन्डलसाठी किंवा शू पॉलिश बनवण्यासाठी आपण पॅराफिन वॅक्सचा वापर करतो. आणि द रेसिड्यू, म्हणजे स्टील रिटॉर्टमध्ये इकडं जे शिल्लक राहिलं, ज्याचं वेपरमध्ये कन्व्हर्जन झालं नाही आणि ज्याचा बॉइलिंग पॉईंट अबोव्ह 400 डिग्री सेल्सिअस आहे, दॅट इज रेसिड्यू. आणि त्यालाच आपण काय म्हणलं, अस्फाल्ट. इट इज यूज फॉर रोड मेकिंग अँड वॉटर प्रूफिंग ऑफ रूफ्स. अस्फाल्ट म्हणजेच काय, डांबर, ज्याला आपण कशासाठी वापरतो, रोड कन्स्ट्रक्शनसाठी वापरतो. किंवा काही वेळेला आपलं जे स्लॅब असतं, छत असतं, त्याच्यावरती काय होऊ नये, त्याच्यापासून वॉटर लीक होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय करतात, डांबरचा, अस्फाल्टचा लेअर दिला जातो, त्यालाच काय म्हणायचं, वॉटर प्रूफिंग ऑफ रूफ्स. लक्षात आलं. म्हणजे दीज आर द डिफरंट फ्रॅक्शन्स ऑफ क्रूड ऑइल, म्हणजे क्रूड ऑइलमधून आपण हे डिफरंट फ्रॅक्शन्स काय करतो, मिळवतो. आणि त्यांचे आपण काय बघितले, युजेस सुद्धा बघितले. ओके, थँक्यू.